सामन्याची अंतिम लढत पाहायला मिळते. एका बाजूला L05 ब्लास्टर्स अजिंक्य खटकाळे टीम, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय E3 चॅम्पियन रोशनची भागात. तदनंतर गणेश ढेरे आणि पप्पू गायके यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला अभिजित धुमाळ ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेला हा संघ पाहायला मिळतो. दोन संघादरम्यान अंतिम आणि महत्त्वपूर्ण लढत यानंतर देखील एक लढत होणार आहे. तिसऱ्या बक्षीसाठी, थर्ड नंबरसाठी एक लढत होणार आहे. त्यामध्ये आपण पाहतो एका बाजूला L02 आणि E1 या दोन संघादरम्यान ही लढत होईल. आपण पाहतोय अंतिम सामना फर्स्ट आणि सेकंड प्राइजसाठी हे युद्ध पाहायला मिळते. एका बाजूला प्रवीण असेल, दिलीपजी पठारे असतील, निलेश अशी तगडी ब्रॉडकास्ट. दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतात अजिंक्य, चिकू, रोहित, शिवाजी महानवर असा संघ पाहायला मिळतोय. त्याला विनंती असेल अजिंक्य आणि कंपनी आपण सलामीचे दोन फलंदाज पाठवून द्यायचे. त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय या संपूर्ण सामन्यांमध्ये आम्हाला यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केले गेले. ते आदरणीय असं युवा उद्योजक व्यक्तिमत्व विशाल शेठ ओवाळ यांचं देखील शुभागमन आमच्या मंचावर पाहायला मिळतंय. सचिनजी बोराटे आणि विशालजी ओवाळ यांच्या माध्यमातून आम्हाला या संपूर्ण स्पर्धेच्या ट्रॉफीज स्पॉन्सर केले गेलेत. आपण पाहतोय आज खूप चांगल्या ट्रॉफीज आणि या फर्स्ट आणि सेकंड प्राइजसाठी ही लढत पाहायला मिळते. एका बाजूला निलेश, प्रवीण सारखा चांगली ब्रॉडकास्ट संघ पाहायला मिळतो. E3 चॅम्पियन रोशनची भगत असतील, गणेशजी ढेरे आणि पप्पू यांच्या मार्फत या संपूर्ण संघाला टी शर्ट देखील आपण पाहतो. E3 चॅम्पियन संघ सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित करतोय. चांगली खेळी सातत्याने हंसधोनी प्रीमियर लीग मध्ये E3 चॅम्पियन्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते अभिजित धुमाळ, अर्थातच ॲडव्होकेट अभिजित धुमाळ यांचा संघ, अजिंक्य आणि विजयी शिवाजी महानवर असतील यांचा संघ, हंसध्वनी L05 ब्लास्टर संघ पाहायला मिळतोय. सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीमध्ये रवाना होते. एका बाजूला चिकू, मागील दोन सामन्यात ज्याने सामनावीर म्हणून बक्षीस मिळवले असं चिकू, त्यासोबत अजिंक्य पाहायला मिळतोय. तर गोलंदाज मोहल्ल्यावर पाहायला मिळतो गोलंदाज निलेश. नक्कीच आपण पाहतोय चांगली लढत. आपण पाहतोय नक्कीच L05 ब्लास्टर संघाची सलामी जोडी. अंतिम सामना महामुकाबला एका बाजूला पाहायला मिळतोय अजिंक्य खटकाळे संघाचा संघनायक, तर दुसऱ्या बाजूला दत्ताभाऊ यांच्या मार्फत या संघाची संघबांधणी केली गेली. नॉन स्ट्रायकला फलंदाज अजिंक्य, तर स्ट्रायकला फलंदाज विजयजी थोरात. आता चिकू ज्याने मागील सामन्यात चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी, सातत्याने चांगली खेळी करतोय. आज दिवसभरात कोणते दोन्ही संघ कोणत्याही प्रकारचे परास्त झाले नाहीत. आता मात्र एकमेकासमोर भिडले गेलेत. गोलंदाज मोहल्यावर निलेश यांना पाहायला मिळतं. पहिला चेंडू हलके तटून काढले जरूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव पूर्ण केली गेली. दहावीचा श्री गणेश होतोय. अंतिम लढत पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन, दैदिप्यमान भव्य आयोजन आयोजकांच्या माध्यमातून आज आपण पाहिलं. दिवसभर स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसरा पाहतोय. आणि तिसऱ्या पर्वामध्ये देखील सलग E3 चॅम्पियन संघ आपला अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करते. ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य, आता मात्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळते गोलंदाज भोल्यावर गोलंदाज निलेश. पहिला चेंडू अक्षरशः फेकून दिलाय, चेंडू गेलाय हवेमध्ये. 6 धावांसाठी फलंदाज अजिंक्य खटकाळ ब्रँडेड षटकार हाकार माजवले. आज दिवसभर अजिंक्यने या मैदानावर खूप चांगला खेळ केला आपल्या संघासाठी.
L05 ब्लास्टर संघासाठी आणि पहिल्या चेंडूवर आल्या आल्या षटकारांनी आपले इरादे स्पष्ट केले. हल्ला चढवला गेलाय गोलंदाज निलेश यांच्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा फलकावर पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्यला पाहतोय तर खाली नॉन स्ट्राईक फलंदाज विजय याला पाहतोय. अष्टपैलू गुणवंत खेळाडू L05 ब्लास्टर संघाच्या आज मात्र आपल्या विंगसाठी खेळताना पाहायला मिळते. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने चांगली कामगिरी दोन्ही फलंदाज आज आपल्या संघासाठी करतात. तर आमच्या समोर समोर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक प्रवीण आहे, ज्याने 18 बॉलमध्ये तब्बल 54 धावांची भारदार खेळी गेली. तो प्रवीण देखील आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज निलेश यांना पाहतोय. दुसरा चेंडू तटून काढला हरकतीने कोणत्याही प्रकारचा धाव धोका झाला असता, पण नक्कीच योग्य कॉल म्हणावं लागेल नॉन स्ट्राईकला विजय यांचा. आणि कोणत्या प्रकारचा धाव नाही. निर्धाव चेंडूची फेक. 3 चेंडू संपलेत. फलकावर धावसंख्येतील 7 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज निलेश ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य याला पाहतोय. आता मात्र सुरेख चेंडू खेळून काढलाय. थोडं मिस फील्ड जरूर झालं. 1 धाव पूर्ण केली गेली आणि दुसऱ्या धावसाठी कॉल केला गेलाय, पण 2 धावा सुरेखरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड मात्र सुरक्षित केलाय फलंदाज अजिंक्य आणि फलंदाज चुकी यांच्या माध्यमातून. फलक दोन्ही हलता राहतो. फलकावर धावसंख्या ती 4 चेंडू 9 धावा. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज निलेश यांना पाहतोय. चांगलं षटक फेकतोय आज आपल्या संघासाठी निलेश. सकाळपासून सलामीची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी करतोय निलेश देखील. ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य याला पाहतोय. कोट्यातील फुटचा चेंडू सुरेख 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 चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. यष्टीरक्षक दिलीप पठार यांच्या माध्यमातून चांगलं यष्टीरक्षण केलं गेलं. निर्धाव चेंडूची फेक. विचार करण्यासाठी भाग पाडले फलंदाज अजिंक्य याला. निर्धाव चेंडूची फेक गोलंदाज निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. फलकावर धावसंख्या येते 9 धावा. शेवटचा अंतिम चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज शॉर्ट चेंडू होता, फेकून दिलाय. चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. हंसध्वनी प्रीमियर लीग चौकार पाहायला मिळते फलंदाज अजिंक्यच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद 13 धावा. गोलंदाज मोहल्ल्यावर पाहायला मिळतो. गोलंदाज पवन यांना आपण पाहतो. चांगली गोलंदाजी केली होती पवन यांनी मागील सामन्यात, पण आज अंतिम आणि महामुकाबल्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतो गोलंदाज पवन. स्ट्राईकवर फलंदाज पाहायला मिळतोय चुकू. पहिल्या षटकामध्ये 13 धावा तब्बल वसूल केल्या आहेत. कोणत्याही प्रकारचा गडी बाद नाही. निर्धाव चांगली खेळी अजिंक्य आणि चिकूच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कोट्यातील फुटचा पहिला चेंडू आणि सुरेख झेल पूर्ण केला गेला आहे. यशरक्षक दिलीप पठार यांना माहिती या झेलचं महत्व आणि काय सुरेख झेल पद्धतीने पूर्ण केलाय. बाद होते. मोठा हादरा बसतोय L05 ब्लास्टर संघाला. फलंदाज होते बाद चिकू.
तर मात्र आल्या आल्या चेंडू भिरकावून दिला आहे. काय सुरेख चेंडू खेचलाय फलंदाज. सुरेख रोहित आपल्या पाहायला बॅटिंगवर फलंदाज रोहित आल्या आल्या त्याने मात्र जबरदस्त हल्ला चढवला गेलाय फलंदाज एवन पवनवर. काय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला अजिंक्य, दुसऱ्या बाजूला रोहित, तर गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज पवन पाहायला मिळतोय. दोन्ही सर्वोत्कृष्ट खेळाडू संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये. आता मात्र सुरेख चेंडू फेकला गेला, निर्धाव चेंडूची फेक. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 10 फलकावर धावसंख्या ती 19 धावा. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज पवन चांगली कामगिरी करते आपल्या संघासाठी. दोन्ही सर्वोत्कृष्ट खेळाडू एकमेकाविरुद्ध पाहायला मिळते. एका बाजूला E3 चॅम्पियन संघ तर दुसऱ्या बाजूला L05 ब्लास्टर संघ. कोट्यातील फुटचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू फेकला पाहिजे, झेल चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. फलंदाज रोहितच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. काय सुरेख फलंदाजी करतोय फलंदाज रोहित आपल्या संघासाठी. त्याने आतापर्यंत 3 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा वसूल केले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 25 धावा 10 फलकावर. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज रोहित. आता मात्र चेंडू हवेत पाहूया. झेल प्रवीण दत्ताभावाने झेल पूर्ण केलाय. दुसरा मोठा हादरा बसतोय L05 संघाला. फलंदाज होते बाद रोहित. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू. गोलंदाज पवन ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतोय. जोरदार अपील आणि बाद. फलंदाज होईल बाद. 2 षटक पूर्ण 25 धावा 10 फलकावर पाहायला मिळते. 12.50 सरासरी गाठली आहे आतापर्यंत. L05 संघाने चांगली कमबॅक षटक म्हणावं लागेल गोलंदाज पवन यांच्या मार्फत. तब्बल 2 बळी घेण्यात यशस्वी प्राप्त झालाय आणि चिकू त्यानंतर रोहित आणि हर्ष 3 विकेट घेण्यात यश प्राप्त झाले. गोलंदाज पवन यांना चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी एवन पवनने. आपण पाहतोय नक्कीच वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटकावरून गोलंदाज दत्ता ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. फलंदाज अजिंक्य खटकाळे आता मात्र स्वतःवर जिम्मेदारी घेताना पाहायला मिळते. कारण 3 गडी बाद पाहायला मिळते. धावसंख्येची 25 धावा. चिकोनी चांगली खेळ केली त्यानंतर बाद झाला. रोहितने देखील चांगला खेळ केला त्यानंतर मात्र रोहित देखील बाद झाला. आता मात्र स्वतः संघनायक आपल्या स्ट्राईकवर पाहायला मिळतोय फलंदाज अजिंक्य. पहिला चेंडू अक्षरशः फेकून दिलाय. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. फलंदाज अजिंक्य खटकार बॅनर षटकार. या षटकाराने धावफलक 6 ने वधारतोय. तब्बल 31 धावा 10 फलकावर पाहायला मिळतात फलंदाज अजिंक्यच्या माध्यमातून.
कोट्यातील फुटचा चेंडू स्ट्राईकवर फलंदाज अजिंक्य पुन्हा शॉर्ट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच दंडित केले गेलंय. अवंत रूपाची एक धाव मिळेल L05 ब्लास्टर संघाला. या धावेने 100 भर पडते. 32 धावा धावफलकावर. 3 गडी बाद 32. आता मात्र पुण्याचा चेंडू हवेत. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय हवाईचा पर फलंदाज अजिंक्य खटकाळ्याच्या बाटमधून अजून एक बँडेड षटकार. षटकाने धावफलक 6 हलता राहतोय. सलग दुसरा षटकार खेचलाय आपल्या बॅटिंग मार्फत फलंदाज अजिंक्यने. धावफलकावर धावसंख्या येते 38 धावा. गोलंदाज कोट्यातील गोलंदाज दत्तावर हल्ला चढवला गेलाय. फलंदाज अजिंक्यच्या बॅटमधून तिसरा चेंडू. पुन्हा एक बार तिसरा चेंडू. तिसरा षटकार. फलंदाज अजिंक्य खटकार बाहेर पाहायला मिळतोय. लांबच लांब उंचच उंचच उत्तुंग षटकार आपल्या बॅटिंग मार्फत खेळतोय फलंदाज अजिंक्य ऑन फायर. सलग तिसरा षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय आपल्या संघासाठी. L05 ब्लास्टर संघासाठी फलंदाज अजिंक्य. नक्कीच अजिंक्यसाठी सुवर्ण संधी. हंस ध्वनी कला क्रीडाचे अध्यक्ष सचिनजी बोर्डे साहेब यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक अजिंक्यला देण्यात येईल. सुरेख फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी फलंदाज अजिंक्य. आता फुलटॉस चेंडू तो देखील भिरकावून दिलाय. सलग चौथा षटकार पाहायला मिळतोय. 4 चेंडू 4 षटकार. फलंदाज अजिंक्य खटकाळ ऑन फायर पाहायला मिळतोय. सांघिक अर्धशतक पूर्ण करतोय L05 संघ. 10 फलकावर धाव संख्या येते. 3 गडी बाद 50 धावा. काय आग ओकणारी फलंदाजी करतोय अजिंक्य आपल्या या संपूर्ण हंस ध्वनी प्रीमियर लीग या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जो अजिंक्य मागील वर्षी थोडा 9 चेंडू मध्ये 30 धावा. 9 चेंडू मध्ये तब्बल 36 धावा जमा केल्या अजिंक्याने. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू. दत्ता ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य. सलगचा 5वा चेंडू फेकला गेलाय सीमारेषे बाहेर. काय पहा काय क्रिकेट खेळतोय फलंदाज अजिंक्य खटकाळ. 5 चेंडू 5 षटकार. येणाऱ्या 6व्या चेंडूवर सलग 6 चेंडू आणि 6वा षटकार जर अजिंक्यने मारला तर नक्कीच हंस धोनी कला क्रीडाचे अध्यक्ष सचिन बोर्डे यांच्या मार्फत 2000 बबनजी पवार साहेब उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून देखील 2000 बक्षीस पाहायला मिळते. पण खेळाडू भावना जपली अजिंक्यने. सर्वांची मन जिंकले जातात अजिंक्यने. कारण आपण जर पाहिलं 6 चेंडू 6 षटकार अनेक वेळा मारण्याचा विक्रम त्यांनी केला असता. पण एक चांगली खेळ भावना जपली गेली. सलग 5 चेंडूवर 5 षटकार. त्यानंतर 6वा चेंडू मात्र खेळून काढलाय. चांगली खेळाडू वृत्ती दाखवली आपल्या अजिंक्य खटकाळ्याने. आपण जर पाहिलं 3 षटकाचा खेळ संपलाय. 57 धावा 10 फलकावर पाहायला मिळतात. काय सुरेख फलंदाजी केली आज आपण अजिंक्यच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अजिंक्यचे वर्गमित्र उमेशजी मोरे आणि प्रसाद दळवे यांच्या माध्यमातून अजिंक्यला गुगल पे द्वारे 2000 रुपये ट्रान्सफर केले गेलेत. चांगली खेळी आज अजिंक्यने दिवसभरात. अनेक प्रेक्षकांचे आणि हंस धोनी गृहसंकुलमध्ये सर्व सदस्यांची चांगली मने जिंकलेत. चांगला खेळ अजिंक्यच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तब्बल 10 फलकावर धावसंख्या येते. 3 षटक पूर्ण 57 धावा. हाहाकार. परत अजून एक सुवर्ण फटका खेचतोय फलंदाज
नक्कीच वैयक्तिक 11 चेंडू मध्ये 43 धावा. 6 षटकाराने एका चौकाराच्या मदतीने 11 चेंडू मध्ये तब्बल 43 धावांमध्ये खेळतो. वैयक्तिक खेळी बहारदार खेळी केली हंस धोनी ब्लास्टर संघासाठी. फलंदाज अजिंक्य खटकाळ आज ऑन फायर पाहायला मिळतोय. एक अर्धशतक पाहिला पण रुपेशच्या माध्यमातून, दुसरं प्रवीणच्या माध्यमातून. 18 चेंडूमध्ये 54 धावा बहारदार खेळी केली, पण अजिंक्य देखील 11 चेंडूमध्ये तब्बल 43 धावा. आणि आता मात्र चेंडू हवेत, कोणत्याही प्रकारचा फिल्डर उपलब्ध नाही. एक धाव, 2 धावा देखील पूर्ण केले गेलेत. आणि या दोन धावेनंतर धावफलक 2 ने उधारतोय. धावफलकावर धावसंख्या येते 65 धावा. वैयक्तिक अजिंक्य खेळतोय 45 धावा, 12 चेंडू 45 धावा. येणारा एक मोठा फटका, अर्धशतक पूर्ण करेल अजिंक्य. पासष्ट धावा. गोलंदाज मोडल्यावर गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला वैभव. आता मात्र पुन्हा चेंडू हवेत. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक. फलंदाज अजिंक्य पाहायला मिळतो आपल्याला ऑन स्ट्राईक वर. सुरेख चेंडू आणि नक्कीच फलंदाज मोठा हजारा बसतोय. फलंदाज बाद अजिंक्याने चांगली खेळी करून तब्बल 4 चेंडू ऑन स्ट्राईक. फलंदाज पाहायला मिळतात सुरेश. आल्याला चेंडू फटकावला आणि जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी फलंदाज सुरेश याच्या बॅटमधून. 69 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. येणाऱ्या षटकामध्ये धावफलकावर धावसंख्येत 69. ऑन स्ट्राईक फलंदाज चांगली कामगिरी केली अजिंक्यने आपल्या संपूर्ण दिवसभरात आपल्या संघासाठी. तोच अजिंक्य मात्र बाद झाला, तदनंतर मात्र सुरेश देखील चांगली भूमिका पार पाडतोय. नक्कीच 69 धावा जमा केल्या, 70 धावांचं आव्हान उभं ठेवलंय E3 चॅम्पियन संघासमोर. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 70 धावा जमा करायच्यात E3 चॅम्पियन संघाला.
चला इवन टायगर्स. चला नाणेफेक होती, यानंतरचा एक सामना होईल तिसऱ्या नंबरसाठी. एका बाजूला पाहतो L02 सचिनजी बोरोटे आणि सर्व संघ, दुसऱ्या बाजूला महेश लोखंडे E01. या दोन संघादरम्यान ही लढत होते. विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये जोडायचं आहे. चला इवन टायगर आणि L02 दोन संघांना विनंती असेल आपण जोडायचंय. टॉस बॉक्समध्ये नाणेफेक केली जाईल, यानंतर होणार सामना. तृतीय क्रमांकासाठी या दोन संघादरम्यान ही लढत होईल. आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्या आठवणींना उजळणारी स्पर्धा हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसरं आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला फर्स्ट प्राइज यांच्या माध्यमातून दिले गेले ते नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच अंतिम लढत रंगते. तब्बल 69 धावा जमा केल्या आहेत अजिंक्य खटकाळे आणि कंपनीने L05 ब्लास्टर संघाने 70 धावांचं आव्हान उभं ठेवलं. एका बाजूला पाहतोय दिलीप फटारे, तर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळते फलंदाज प्रवीण. आता मात्र प्रवीणला आणि दिलीपला आक्रमक खेळ करावा लागेल. गोलंदाज मोहल्ल्यावर पाहायला मिळते गोलंदाज विजय थोरात. अर्थातच चिक्कू यांना पाहतोय आपण स्ट्राईकवर फलंदाज पाहायला मिळते फलंदाज दिलीप यांना. पहिला चेंडू पाहूया, झेल सुटलाय पहिला श्वास सोडलाय. आता मात्र थोडी चुकीच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. ती काही संकटात नाही असा पहिला चेंडू तब्बल 3 धावा वसूल केल्या. नक्कीच कुठेतरी झेल सुटला. हा दबाव आहे फायनल मॅचचा, हा दबाव आहे. फलंदाज दिलीप आणि फलंदाज प्रवीण यांचा झेल सुटला आणि कुठेतरी श्वास सोडला. मला वाटतंय सर्वच E3चे पाठीराखे संघमालक रोशनजी भगत, गणेश ढेरे आणि पप्पू गायके यांच्या मार्फत चांगला संघ बांधला गेला. चांगली कामगिरी संघाच्या वतीने सातत्याने चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. गोलंदाज मोहल्ल्यावर चुक यांना पाहतोय ऑन स्ट्राईक फलंदाज प्रवीण. आता मात्र सुरेख चेंडू फेकून दिलाय, जबरदस्त प्रहार, चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार, फलंदाज प्रवीण ऑन फायर पाहायला मिळतोय.
कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज सुरेख सुरेख चेंडू चौकार फलंदाज चौकार पाहायला मिळते. चांगली सुरुवात 70 धावेंना उत्तर देताना चांगली सुरुवात पाहायला मिळते. फलंदाज प्रवीण आणि फलंदाज दिलीप पठार यांच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ संपलाय. 10 फलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद 13 धावा 10 फलकावर पाहायला मिळतात. चुकूवर आक्रमण जोडलं गेलंय. पहिल्या 3 चेंडूवर तब्बल 13 धावा वसूल केले गेल्यात. एक चांगली सुरुवात फलंदाज प्रवीण आणि फलंदाज दिलीप यांच्या मार्फत पाहायला मिळते. एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 2 चेंडूनंतर 10 धावावर खेळते फलंदाज पप्पू. आता सलग दुसरा चेंडू देखील त्याच ॲक्शनमध्ये चेंडू फेकून दिलाय. पुन्हा एक बार बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज प्रवीण ब्रँडेड चौकार पाहायला मिळते. चौकाने धावफलक 4 ने हलता जातोय. 17 धावा धावफलकावर 4 चेंडूचा खेळ संपलाय. नक्कीच 70 धावांचा पाठलाग करताना चांगलं उत्तर देखील दिलं जातंय फलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून. 4 चेंडू संपलेत. धावफलकावर धावसंख्या येते 17. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज चिकू. आता सलग चेंडू फेकून दिला. सलग तिसरा चौकार आणि चौकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय फलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चौकाराची धावफलक 4 ने हलता राहतोय. चांगली कामगिरी करतोय आज आपल्या संघासाठी. आज दिवसभरात खूप चांगला खेळ प्रवीण यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तब्बल सलग 3 चौकार खेचतोय आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या येते बिनगडी बाद 21 धावा. शेवटचा चेंडू तर पहिल्या 5 चेंडू तब्बल 21 धावा वसूल केल्यात फलंदाज प्रवीण यांनी. चांगला खेळ आपल्या संघासाठी प्रवीण यांचा पाहायला मिळतो. तर गोलंदाज चिकूवर मात्र हल्ला चढवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 70 धावांचा पाठलाग करण्याला आम्ही देखील तयार आहोत, आम्ही देखील खंबीर आहोत हे दाखवून दिलंय फलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम महत्वपूर्ण चेंडू गोलंदाज चिकू. स्ट्रायकरला फलंदाज चूक करतोय की काय आणि पंचांचा बोट आकाशाकडे आणि नक्कीच चिकूने शेवटच्या चेंडूवर वसबा काढलाय. फलंदाज प्रवीण होते बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 फलकावर धावसंख्या येते 1 गडी बाद 21 धावा. पुन्हा एक बार पाहतोय गोलंदाज भोलल्यावर आपल्याला पाहायला मिळतात शिवाजी महानवर. आता मात्र चिकू थोडा महागडा ठरलाय पण त्याला सावरण्याची जिम्मेदारी अजिंक्य खटकाळच्या माध्यमातून शिवाजी यांच्यावर दिली गेली आहे. चांगला ऑन स्ट्राइक फलंदाज पाहायला मिळतोय. फलंदाज दिलीप. तर गोलंदाज मोहल्यावर पाहायला मिळतो गोलंदाज शिवाजी महानवर. एक 40+ खेळाडू, आपल्याला एक अनुभवी खेळाडू गोलंदाज पाहायला मिळतो. संपूर्ण स्पर्धेदरम्यान अतिशय वयाने जास्त खेळाडू आणि चांगला खेळ शिवाजी महानवर यांच्या माध्यमातून वारंवार चांगला खेळ त्यांची ओळख पाहिली, ओळख राहिली असं गोलंदाज. आता मात्र चेंडू अक्षरशः फेकून दिला आहे. पाव्या झेल आणि सुरेख झेल पूर्ण केलाय. काय सुरेख शरीराचा बॅलन्स पाहायला मिळाला. फलंदाज होते बाद. मोठा हादरा बसतोय. फुग्यातली हवा काढून सामन्यातली हवा काढली जाते. फलंदाज दिलीप पठार होते बाद. म्हणून नक्कीच जेवढा भात जुना त्याची चव तेवढी चांगली असा एक जुना आणि नामवंत खेळाडू शिवाजी महानवर विश्वास दर्शवला आणि त्यांनी मात्र
आपला विश्वास सार्थ केला असा गोलंदाज शिवाजी भानोरे यांना आपण पाहतोय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आज वयाची 40शी गाठी तरी एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने चांगला पाहायला मिळतोय. आपल्या आज विंगसाठी ते चांगला खेळ करताना पाहायला मिळतात. दुसरा हादरा बसतोय E3 चॅम्पियन संघाला. गोलंदाज मोहल्ल्यावर पाहायला मिळते. गोलंदाज शिवाजी महानवर एक चांगला बॅटल पाहायला मिळते. एका बाजूला अनुभवी गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला नौका फलंदाज बॅटर रंगलं होतं, पण नक्कीच दिलीप पठार यामध्ये अडकल्याने बाद झाला फलंदाज. मोठा हादरा बसला E3 चॅम्पियन संघाला. नक्कीच संघमालक रोशनची भगत, गणेशजी ढेरे आणि पप्पू गायके यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला. टी शर्ट देखील पुरस्कृत केलं गेलं आणि चांगला खेळ आज दिवसभरात E3 चॅम्पियन संघाने देखील आपल्याला दिवसभर पाहायला मिळाला. गोलंदाज मोहल्ल्यावर शिवाजी महानवर ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. फलंदाज वैभव, कोट्यातील पुढचा चेंडू अवंतर चेंडू घोषित केला गेला. नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी दंडित केलं गेला आणि निर्धाव चेंडूची फेक गोलंदाज शिवाजी महानवर यांनी एक चेंडू फेकला गेलाय. त्यानंतर निर्धाव चेंडूची फेक 2 गडी बाद. धावफलकावर धावसंख्या येते 22 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू आता मात्र सुरेख खेळून काढला. एक धाव पूर्ण केली जाते. निकाल धावेवर समाधान. दोन्ही फलंदाज आपला एंड सुरक्षित करतील. 2 चेंडू 10 फलकावर धावसंख्या 23 धावा. स्ट्राईकला आणला गेले फलंदाज. गोलंदाज कोट्यातील पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज. आता मात्र सुरेख चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. हंस धोनी प्रीमियर लीग चौकार. या चौकारने धावलक 4ने हलता राहतो. धावफलकावर धावसंख्या येते 3 गडी बाद 27 धावा. 3 गडी बाद 3 चेंडू पूर्ण 27 धावा पाहायला मिळतात धावफलकावर. गोलंदाज शिवाजी महानवरवर चढवले आक्रमण. मागील चेंडूवर आले चौकार. कोट्यातील पुढचा चेंडू आता मात्र झेल. चेंडू तटून काढलाय. जरूर एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेवर समाधान. दोन्ही फलंदाज चांगला खेळ साजेदारी करत आपली. त्यांना माहिती आहे फलंदाज प्रवीण आणि फलंदाज दिलीप झालेत बाद. आज मात्र 5 चेंडू 29 धावा धावफलकावर पाहायला मिळते. कुठेतरी धावाला लगाम लावण्याचं काम शिवाजी भांदवर यांच्या माध्यमातून केलं गेलं जाते. खूप चांगली गोलंदाजी शिवाजी भांदवर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ऑन स्ट्राईक फलंदाज वैभव आणि फलंदाज पवन यांना पाहतोय. गोलंदाज कोट्यातील पुढचा चेंडू आता सुरेख चेंडू खेळून काढलाय. चेंडू गॅदर केला गेलाय. फेकी देखील सुरेख पाहायला मिळते. एकच धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड सुरक्षित करतील. 2 षटकाचा खेळ संपलाय. 10 फलकावर धावसंख्या येते 30 धावा.
येणारे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज अजूनही. इथे चॅम्पियन संघाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्यासाठी आपण पाहतोय. हंस धोनी प्रीमियर लीगचं तिसरं पर्व खूप चांगलं आयोजन आयोजकांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीला आठवण देतोय आपण. ते स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृतीस वंदन करून ही स्पर्धा आपण तिसऱ्या पर्वात आयोजन केले गेले. मागील वर्षी देखील खूप सारी मेहनत संभाजी घोरपडे यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण आज आपल्या ते काळाच्या पडद्या आड आणि त्यांच्या नावाला आठवणीनं उजाळा देणारी स्पर्धा हंस धोनी प्रीमियर लीगची सर्वच सदस्य यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि चांगलं आयोजन आपल्याला या भूमी गार्डनच्या मैदानात पाहायला मिळतंय. चला विनंती असेल इवन टायगर्स आणि L02. चला अध्यक्ष कला क्रीडा हंसवाहिनीचे सचिनजी बोर्डे यांचा संघ L02. आपण दोघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स जॉईन व्हायचे. आपण पाहतो ही लढत विनंती असेल. तदनंतर संतोषजी गुडूर साहेबांना विनंती असेल आपण देखील जॉईन व्हायचंय नाणेफेक करण्यासाठी. आपण मात्र टॉस होतोय. लढत होईल एका बाजूला E01 आणि L02 या दोन संघादरम्यान लढत पाहायला मिळते. आपण पाहायला गेलं तर नंतर नक्कीच ही चॅम्पियनची लढत आपण मैदानावर पाहतोय. एका बाजूला अजिंक्य ने चांगला परफॉर्मन्स केला दिवसभर आपल्या संघासाठी, त्याला सर्वांनी साथ देखील पाहायला मिळते. अवंतर चेंडूचा एक धाव ॲड होईल रन्सच्या टोटलमध्ये. धावफलकावर धावसंख्या येते 32 धावा. 9 चेंडू आणि 38 धावांची गरज नाणेफेक पाहायला मिळते आपल्याला या मंचावर. कॅमेरामॅन आपण थोडा टॉस बॉक्स लक्ष केंद्रित करायचं आपण पाहतोय. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्या स्मरणार्थ या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आज दिवसभरात पाहायला मिळालं आणि काही क्षणातच आपण या अंतिम दिशेने वाटचाल करतो संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय सागरजी लिफारे आणि विशाल यांच्या माध्यमातून दोन्ही संघाच्या माध्यमातून नाणेफेक उर्वरित समीकरण 8 चेंडू आणि विजयासाठी 7 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. हा हा चला सुरेख फलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला L05 ब्लास्टर संघाच्या माध्यमातून आणि 6 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल E3 चॅम्पियन संघाला. 6 चेंडू आणि 31 धावा आपण पाहतोय.
आपण पाहतोय नक्कीच शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज गोलंदाज मूल्यावर पाहायला मिळते. गोलंदाज अजिंक्य ज्याने तब्बल 13 चेंडूमध्ये 45 धावा ची बहारदार खेळी केली आपल्या संघासाठी. बॅटिंग करताना एकटा लढला तो अजिंक्य मात्र बॉलिंग मार्फत पाहायला मिळतोय. अवंत रुपाची एक धाव, 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. इथली चॅम्पियन संघ खूप चांगला खेळ त्याने आज दिवसभरात केला, पण शेवटच्या सामन्याला मात्र थोडा अडथळा निर्माण जरूर पाहायला मिळतोय. अजून 6 चेंडूमध्ये 5 षटकार लगावले तर नक्कीच हा संघ विजयी संघ घोषित होऊ शकतो. आणि षटकार पहिला येतो की काय? फलंदाज च्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. सूरज, आपण पाहतोय नक्कीच सूरज खताळ यांच्या बॅटमध्ये पहिला षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज चांगले फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये अजून देखील 4 षटकारांची गरज असेल, म्हणजे नक्कीच 24 धावांची गरज असेल. गोलंदाज मूल्यावर पाहायला मिळतो गोलंदाज अजिंक्य. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतोय. येणारे 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. सुरेख चेंडू अजिंक्यचा पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली गेली जाते. स्ट्राईक रोटेट केली गेली जाते. दोन्ही फलंदाज सूरज आणि फलंदाज. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. आपण पाहतो या हंसध्वनी प्रीमियर लीग मधील अंतिम सामना रंगतो. एका बाजूला L05 हा संघ तर दुसऱ्या बाजूला E3 चॅम्पियन हा संघ पाहायला मिळतोय. सलग 3 वर्ष सातत्याने अंतिम फेरीत प्रवेश दाखल केला असा हा E3 चॅम्पियन संघ. अजिंक्यच्या कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज सूरज. निर्धाव चेंडूची फेक. तिसरा चेंडू निर्धाव फेकला गेलाय. 3 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. पुन्हा एक बार अवंतर चेंडूची फेक पाहायला मिळते. गोलंदाज अजिंक्य पाहतोय आपण अंतिम सामन्याची लढत येणाऱ्या 3 चेंडूमध्ये विजयासाठी. तीन चेंडू आणि 21 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज सूरज यांना आपण पाहतोय. पुन्हा एक बार निर्धाव चेंडूची फेक. अवंत स्वरूपात चेंडू फेकते गोलंदाज अजिंक्य. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. त्याला दोन्ही संघ रेडी राहायचे. पुढील L02 आणि E1 संघ दोन्ही संघांनी रेडी राहायचे. यानंतर होणार सामना. एका बाजूला L02 चे सर्वच निर्धाव चेंडूची फेक. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि काही क्षणातच हंसध्वनी प्रीमियर लीग संघ, हंसध्वनी प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ आपल्याला मिळेल. एका बाजूला अजिंक्य असतील, दुसऱ्या बाजूला E3 चॅम्पियन दत्ता भवन कंपनी पाहायला मिळते. संघ मालक रोशनजी भगत, गणेशजी ढेरे आणि पप्पू गायकर यांच्या मार्फत हा संघ पुरस्कृत केला गेला. आता 1 चेंडूचा खेळ बाकी आणि येणाऱ्या एका चेंडूमध्ये येणाऱ्या एका चेंडूमध्ये 16 धावांची गरज आणि शेवटचा चेंडू फेकलाय. ठरलाय चॅम्पियन संघ अजिंक्य खटकाळे आणि संघ अभिजित धुमाळ साहेबांचा, वकील साहेबांचा संघ आपण पाहतोय. ठरलाय हंसध्वनी प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ L05 ब्लास्टर्स. तर E3 चॅम्पियन संघ देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरलाय.